गंगाखेड आमदार रत्नाकर गुट्टे साहेब बोलताय का? हो साहेब. ते जे एक प्रकरण झालं गंगाखेड मध्ये बघा. हॅलो. हो. हॅलो हॅलो बोला ना बोला. हा एक प्रकरण झालं बघा. ते महेश बिडगर आहे, त्यांना काहीतरी तुमच्या गुंडांकडून मारहाण झाली म्हणे आणि त्याला तुमच्या गुंडांकडून मारहाण झाली त्यांना आणि त्याला काहीतरी जातीयतेचा रंग देण्यात आला म्हणे, जातीचा गैरसमज निर्माण करण्यात आला म्हणे. आणि अशा याच्यामध्ये एखादा चेहरा उदयास येत असेल तर साहेब त्याला अशी मारहाण करणं चुकीची आहे. हॅलो. मी अन्यायाच्या विरोधात वागतो. नाही, अन्यायाच्या विरोधात तुम्ही वागता मान्य करतो, पण ज्या महेश बिडगरला ऐका साहेब, महेश बिडगरला मारहाण करणारे हे आपले पोरं होते, आपले माणसं होते, हे जाहीर होत आहे. आणि अशामध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला असता साहेब. बरं तरी तो मुलगा होते नाही, त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचे मुलं होते मारहाण करताना, मातंग समाजाचे होते, धनगर आपलं याचे मराठा समाजाचे होते. पण यानं काय होतं, दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला असता ना साहेब. एखादा तरुण चेहरा उदयास येत असून आपल्याला सहन होत नसेल साहेब, तर हे चुकीचं आहे. शेवटी आपण त्या ठिकाणचे प्रतिनिधी आहात, त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिन्ह निर्माण होतो. अशामध्ये आपण जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही माझ्या बाबतीत जर हॅलो. मी कसा वागतो माझ्या बाबतीत जर चौकशी करा आपण. मी चौकशी केली, त्याला मारहाण करणारे महेश बिडगरला मारहाण करणारे हे आपले कार्यकर्ते होते आणि त्याचा जातीचा गैरसमज निर्माण करण्यात आला. एक मिनिट ऐका ना. हा बोला. हे जर तुम्ही प्रूव्ह केलं की माझी माणसं होते बर, तर मी राजीनामा देतो माझ्या पदाचा. ठीक आहे, चालेल. हे जर तुमचे जर माणसं जर निघले साहेब. हॅलो. राजीनामा घेऊन जा. राजीनामा ते तुमच्या ठीक जवळ आहे. मी विधानसभा ॲडमिशन टाकतो. ठीक आहे, तुम्ही राजीनामा द्या. आणि खरंच जर तुमचे जर माणसं जर निघले साहेब, तर पुढच्या वेळेस महेश बिडगरला तुमच्या विरोधामध्ये आम्ही आमच्या पॅन्थरकडून उभा करू आणि निवडून आणू. ठीक आहे ना. ठीक आहे, बघू. पण याने काय झालं साहेब, दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला असता. बरं तरी तो मुलगा समजदार निघला. मी बंटी दादा सदाशिव बोलतो. मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा एक पदाधिकारी आहे महाराष्ट्राचा. मी जबाबदारीतून बोलतोय. जातीमध्ये तणाव निर्माण झाला असता, त्यामुळे मी त्या हेतूने बोलतोय. तो फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा माणूस आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये नाही, त्याच्या संदर्भात जो जातीचा गैरसमज निर्माण करण्यात आला ना, तो अतिशय चुकीचा आहे. ते 6 महिन्यापूर्वीचे जे भांडण होते तुमचे काहीतरी निवडणुकीच्या काळातले, तर तो वाद आता तुम्ही उफाळून काढला असं जाहीर होत आहे आणि हे चुकीचं आहे. तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही कुठं तिथं भेटतो किंवा तुम्ही मला भेटा, आपण चर्चा करू. आणि हे भांडण गावातलं आहे. गावातलं जरी भांडण असलं पण त्याच्यामध्ये जातीचा गैरसमज निर्माण करण्यात आला ना. त्यांनी काहीतरी माळ राणा शब्द वापरला, त्याला महाराणा शब्द. त्याच्यामध्ये तुमचे कार्यकर्ते होते ना मारहाण करणारे. जुना वाद होता निवडणुकीचा. एकही नव्हता. तुम्ही जर प्रूव्ह केलं कार्यकर्ता, मी सांगितलं ना. बरं ठीक आहे. माझा कार्यकर्ता आहे असं जर प्रूव्ह केलं, बरं, आपण कोणी सांगतो ना माझा कार्यकर्ता होता म्हणून. ओके, चालेल. कार्यकर्ते तुमचे जर निघले तर तुम्ही राजीनामा द्या. उलट एक माझा नगरसेवक होता, तो सोडवायला गेला माहिती आहे का. ठीक आहे ना, मी माहिती घेतो पूर्णतः माहिती घेतो ना. कोणचे माहिती निघली आपल्या कार्यकर्त्यांचं नाव समोर येतोय, पण पुन्हा मी माहिती घेतो. आणि ते जर खरंच तुमचे कार्यकर्ते निघले तर तुम्ही खोटं सांगत त्याला काही उपयोग नाही. बरं, मी जर कोणी खोटं असं सांगत असेल, कारण काय होतंय तुम्ही ऐकून घ्या माझं सविस्तर. या मतदारसंघामध्ये 50 वर्षापासून इथं काही झालं नव्हतं. या शहरामध्ये 1100 कोटीचा फंड मी आणला. येऊन माझ्या बिल्डिंगा बघा, येऊन माझ्या बिल्डिंगा कशा बांधल्यात बघा. हे सगळ्या गोष्टी ठीक आहे हो साहेब, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी जर डेव्हलपमेंट करत असेल तर तुमचं स्वागत आहे. पण कुठेतरी जातीचा वाद जर उफळून कुठेतरी ऐका ना, कुठेतरी पटन आहे ना, कुठेतरी जातीचा भांडण झालेलं. ते नातेवाईक आहेत माहिती आहे का तुम्हाला. माझ्या कारखान्यावर एक कर्मचारी आहे, ते अकोली गाव खालून आहे. त्या गावातले जवळजवळ 200 कर्मचारी आहेत माझ्याकडे, एक 2 नाही.
नाही, चालेल. कर्मचाऱ्यामध्ये काही भांडण झालं, त्या भांडण इकडे आणणं किती सवैतिक आहे मला सांगा बरं. नाही, त्या गोष्टी सगळ्या त्या सदरील बाहेर येतील, परंतु त्याच्यामध्ये जर आपला हस्तक्षेप असेल, आपले कार्यकर्ते असेल, तर तुम्ही तुमच्या चौकशी करा. मी सांगतो, हा, मी जाहीर माफी मागेन, जाहीर माफी. ठीक आहे. मला जर माझा त्याच्यामध्ये सहभाग असेल ना, ठीक आहे. जाहीर माफी मागेन ओके त्या ओके गोष्टीची. ठीक आहे ठीक आहे. ओके, आणि यस. आपण काय कुणाचं ऐकण्यापेक्षा तुम्ही इथे या, यस यस 100% येतो. त्या माणसाला बोलवा. हो यस यस समोरासमोर करू आपण. एक माणूस माझा जो गेला होता, सोडवायला गेला होता, तो माझा नगरसेवक आहे. ठीक आहे, आपण समोरासमोर करू साहेब. येतो आम्ही तिकडे. कांबळे म्हणून आहे, छोटू कांबळे म्हणून आहे, तो हो. सोडवायला गेला बिचारा. ठीक आहे, आपण दुसरा एक नगर हा, आपण समोरासमोर करू साहेब. आपण चौकशी करा. मी सांगतो Yes. तुम्हाला. आणि माझं जर खरंच चूक असेल तर मी तुमची वाटेल ते तुमची माफी मागायला तयार आहे ना. Yes, हे yes. जर चूक माझ्याकडून असेल तर. ठीक आहे साहेब, चालेल. आणि हे विनाकारण माझ्यावर आणलंय बघा, लक्षात ठेवा. आपण महाराष्ट्राचे नंतरचे आपण अध्यक्ष आहात, आपण समजदार व्यक्ती आहात. कुणावर जर अन्याय होत असेल, एखाद्या आमदारावर विनाकारण जर समजा कोणी जर हे सगळं जमा, आता हे जेवढे बोलले होते तुम्हाला माहिती घ्या. आपण हे कोण होते, काय होते, सगळी माहिती घ्या ना. सगळे आपण मी आपल्याशी जागृत आंबेडकरवादीच म्हणून बोलतोय. दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला नाही पाहिजे. आणि धनगर आणि बौद्ध हा वादच नाही, कुठेतरी हा वाद पेटवण्याचा प्रयत्न होतोय, असं षडयंत्र मला दिसलंय. म्हणून मी त्या अनुषंगाने आपल्याशी डायरेक्ट बोललो. ऐका ना, तुम्ही इथं आपल्या बौद्ध समाजाचे बरेच कार्यकर्ते आहेत तिथं. माझे 3-4 नगरसेवक आहेत तिथं. माझा गट नेता आहे इथं बौद्ध समाजाचा. उपनगराध्यक्ष आहे माझा त्याच्यानंतर बौद्ध समाजाचा. मी एवढं सगळ्या समाजावर प्रेम करतो. आणि मी खरंच सांगतो, मला फील होतं या सगळ्या गोष्टी. मला वाईट वाटतं की माझ्यावर विनाकारण अलिगेशन, माझ्यासोबत समोरासमोर कुठली गोष्ट खाता कोणाला करता येईना, काम करता येईना. सकाळी 5 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत काम करतो साहेब मी. ठीक आहे साहेब, आपण चौकशी करू बऱ्याच गोष्टीची, त्यामध्ये शहानिशा करू. आणि जर आपले कार्यकर्ते येत असेल तर आपल्या जबाबदार पदाचा आपण राजीनामा द्या, आपण माफी मागितली पाहिजे, एवढं सांगतो साहेब. 100% आपण घ्या. ओके.